हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका आनंदी या मालिकेच्या आजच्या शुक्रवार 7 ऑगस्टच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता आणि युगंधरच्या मुलांनी आपला शेवटचा निर्णय घेतला आणि हा निर्णय म्हणजे आनंदी आणि युगंधरचा घटस्फोट. घरातील सगळ्यांना गोळा करून त्यांनी युगंधर आणि आनंदीसमोर हे घटस्फोटाचे पेपर्स ठेवले आणि युगंधरला आनंदीला घटस्फोट द्यायला सांगितला. जर तुम्ही नाईलाजाने आनंदीबरोबर लग्न केलंय तर मग या सगळ्या त्रासातून मुक्त व्हा, आनंदीला घटस्फोट द्या. त्यामुळे युगंधर आणि आनंदीला जबर धक्का बसला. मग युगंधरचा निर्णय काय? युगंधर आनंदीला घटस्फोट द्यायला तयार झाला का, की त्याने आपल्या मुलांनाच मोठा धक्का दिला? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच माई, बापू, आनंदी, आरती, आर्ची हे तिघे एकत्र असतात. माई विद्याधरवर खूप चिडलेली असते आणि म्हणते, हा विद्याधर माणूस नाहीये, माणसाच्या रूपात राक्षस आहे, राक्षस. त्याचं कधीच भलं होणार नाही, त्याचं वाटोळं वाटोळं होईल. तेवढ्यात बापू म्हणतात, आणि आपली शलाकासुद्धा काही कमी नाहीये. माई म्हणते, तिचं तर बोलूच नका. कोणत्या घडीला माझ्या पोटी तिचा जन्म झाला ना असं वाटतंय मला. कधी कधी तर असं वाटतं मीच तिला संस्कार द्यायला कमी पडले. आनंदी म्हणते, नाही माई, स्वतःला दोष देऊ नका. तुम्ही तर शलाकाताईंना संस्कार दिले, पण समिधाताईंना सुद्धा संस्कार दिले ना. त्यांना तर अख्खं जग मानतं. मग तुम्ही तुमच्या दोन्ही मुलींना वेगवेगळे संस्कार का द्याल? तुम्ही सारखेच संस्कार दिले, पण ही प्रत्येकाची विचारसरणी असते, प्रत्येकाचे कर्म असतात, प्रत्येकाची बुद्धी असते. प्रत्येक माणूस आपापल्या बुद्धीने वागत असतो. ही गोष्ट माई, बापू आणि सगळ्यांनाच पटते. तेवढ्यात आर्ची पुढे येते आणि म्हणते, मला काय वाटतं, आपण आहे ना एखाद्या मोठ्या बाबा बुवाला भेटूया आणि त्याला सांगूया की जसं भूताला एखाद्या बाटलीमध्ये कैद करतात ना, तसं या विद्याधर आणि शलाकाला बाटलीत कैद करा. मग आपण त्यांना समुद्रात फेकून येऊ. हे ऐकून आनंदी, आर्ची म्हणतात, ही काय बडबड करतीये? आरती पुढे येऊन म्हणते, आर्ची, येथे प्रसंग काय आणि तू काय बडबड करतीयेस? गप्प बस. आर्ची म्हणते, काय यार आरतीताई, इतकी चांगली आयडिया दिली आणि तुम्हालाच गप्प बसवतीये. आरती म्हणते, गप्प बस. तर आनंदी म्हणते, जाऊ दे आरतीताई, लहान आहे ती, तिला कळत नाही. आणि हो आर्ची, समोरचा माणूस कितीही वाईट वागला ना तरी आपण त्याच्याबद्दल वाईट विचार करायचा नसतो. कारण त्याच्याबद्दल वाईट विचार केल्याने आपण सुद्धा हळूहळू त्याच्यासारखेच बनतो. त्यामुळे प्रत्येकाचं कर्म त्याच्याजवळ, आपण त्यांच्याबद्दल असं वाईट नाही बोलायचं. सगळ्यांना ही गोष्ट पटते. आनंदीबरोबर विद्याधर आणि शलाकाने एवढं वाईट करून सुद्धा आनंदी त्यांच्याबद्दल वाईट विचार करत नाहीये. आणि इकडे तिन्ही मुलं प्रांजल, मिताली, पृथ्वी त्यांच्या रूममध्ये असतात आणि तिघांना खूप राग आलेला असतो. कोण खरं कोण खोटं त्यांना काही कळत नसतं. प्रांजल म्हणतो, अरे यार, हे सगळं काय सुरू आहे? कोण खरं बोलतोय कोण खोटं बोलतोय काही कळतच नाहीये. मिताली म्हणते, प्रांजल शांत हो. प्रांजल म्हणतो, असा कसा शांत होऊ मी? बाबा खरं बोलताय की काका खरं बोलतोय की आनंदी खरं बोलतीये काहीच कळत नाहीये. मिताली म्हणते, हो ना प्रांजल, तूच मला सांग. आनंदीने काय सांगितलं की लग्नाच्या दिवशी विद्याधर काकाने तिला किडनॅप केलं, तिच्याबरोबर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. पण आपल्याला धनश्री काकू आणि आत्तू कशी माहितीये? जर हे खरं असतं तर या दोघींनी विद्याधर काकाला एक क्षणभर सुद्धा घरात राहू दिलं नसतं. आणि हो, त्यांचं सोड, आपले बाबा कसे आहेत? एवढं सगळं विद्याधर काकाने केल्यानंतर सुद्धा बाबांनी एकाच छताखाली आनंदी आणि विद्याधर काकाला कसं राहू दिलं? प्रांजल म्हणतो, तुला काय म्हणायचंय? आपले बाबा खोटं बोलताय? तर मिताली म्हणते, नाही ना, आपले बाबा सुद्धा कधी खोटं बोलू शकत नाही. अरे यार, माझं डोकं तर हँग झालंय, काही कळतच नाहीये कोण खरं बोलतंय कोण खोटं बोलतंय. प्रांजल म्हणतो, तुला खरं सांगू का? या घरापेक्षा आहे ना माझं ते पुण्यातलं हॉस्टेलच बरं होतं. फक्त तुम्हीच रक्ताची नाती रक्ताची नाती करून मला येथे आणलं. अरे या रक्ताच्या नात्यांपेक्षा तिथली नाती, तिथली माणसं खूप चांगली, सुखी होतो मी तेथे. आणि मिताली म्हणते, खरंय तुझं प्रांजल, या घरापेक्षा आहे ना आमची मुंबई बरी. तेथे सुद्धा आम्ही एकटेच, येथे सुद्धा आम्ही एकटेच. इथल्यापेक्षा आम्ही तर मुंबईलाच बरं होतो. आणि ए दादा, तू का गप्प बसलाय? आम्हाला दोघांना काही कळत नाहीये. तू सांग ना, तुला काय वाटतं, कोण खरं बोलतंय कोण खोटं बोलतंय? काका खरं बोलतोय की आपले बाबा खरं बोलताय? तूच सांग आता. पृथ्वी म्हणतो, मिताली,
कोण खरं आणि कोण खोटं हे ठरवण्याची वेळ निघून गेलीये. प्रांजल, एक काम कर, आत्ताच्या आत्ता खाली जाऊन सगळ्यांना सांग की आम्ही आमचा शेवटचा निर्णय जाहीर करणार आहोत, सगळ्यांनी जमा व्हा. हे ऐकून प्रांजल आणि मितालीला मोठा धक्काच बसतो. प्रांजल विचारतो, दादा, आपला शेवटचा निर्णय? अरे पण तू काय निर्णय घेतलाय हे आम्हाला तरी सांग. आणि पृथ्वी शांत बसतो. आता त्याचा शेवटचा निर्णय काय आहे हे आपल्या सगळ्यांना माहीतच आहे. आपण तो पुढचा प्रोमो पाहिलाय. आणि इकडे युगंधर त्याच्या रूममध्ये काहीतरी विचार करत असतो. युगंधरला आठवतं विद्याधरने त्याच्यावर किती घाणेरडे आरोप लावले. विद्याधर म्हणाला, मुलांनो, तुमचा हा बाप युगंधरच आनंदीवर भाला होता. आनंदीवर त्याची घाणेरडी नजर होती म्हणून त्याने हे सगळं कुभांड रचलं आणि आता माझ्यावर हे सगळे घाणेरडे आरोप लावतोय. आनंदीने आपली बाजू घेण्याचा प्रयत्न केला पण विद्याधरने मुलांना आपल्या विरुद्ध भडकून दिलं. हे सगळं युगंधरला आठवतं. आणि तेवढ्यात विद्याधर तेथे येतो आणि म्हणतो, अरे वा दादा, तुझ्या रूममध्ये तर किती शांतता आहे, अगदी स्मशानासारखी, स्मशान शांतता. आणि खरंच मी तर तुझी पुरी वाट लावलीये. तुला असं वाटत असेल ना की आता सगळं काही संपलं, त्यामुळेच तू गप्प बसलाय. आता तुझ्या हातात काही राहिलेलं नाहीये. मी तुझी आणि तुझ्या मुलांची कायमची ताटातूट केलीये. आता तुझी मुलं तुझ्यावर कधीही विश्वास ठेवणार नाही, एवढं मात्र खरं. तर युगंधर चिडून म्हणतो, विद्याधर, मी शांत बसलोय याचा अर्थ मी हतबल झालोय असा होत नाही. उलट मी येणाऱ्या वादळाला वाट मोकळी करून देतोय, एवढं लक्षात ठेव. असं म्हणून युगंधर जाऊ लागतो. तेवढ्यात विद्याधर त्याला थांबवतो आणि म्हणतो, अरे वा दादा, आनंदीचा डायलॉग रायटर तू सुद्धा ठेवून घेतलाय वाटतं. काय डायलॉग मारलाय, येणाऱ्या वादळाला वाट मोकळी करून देतोय. अरे हट, कसलं वादळ कसलं काय, तुझ्या घराचा पायच मी भुसभुशीत करून टाकलाय. तुझ्या पोरांच्या मनात, त्यांच्या डोक्यात असा संशयाचा किडा टाकलाय ना की तुझी पोरं कधीच निर्णय घेऊ शकणार नाही की तू खरा की मी खोटा. त्यांना कधीच तुझं काही पटणार नाही. आणि तुमच्यामध्ये जी दरी निर्माण केली आहे ती दिवसेंदिवस वाढत जाणार. बाप पोरांपासून दूर होणार, पोरं बापापासून दूर होणार आणि शेवटी मीच जिंकणार. पण युगंधर हा विद्याधरला ठणकावून सांगतो, खोट्याला कितीही वाटत असलं ना की त्याचा विजय होणार आहे, तरी खोटं हे खोटंच असतं. आणि ज्या दिवशी सत्य जिंकतं ना त्या दिवशी खोटं हे मातीमोल होतं, जमिनीत मिसळतं, हे लक्षात ठेव. तेवढ्यात तेथे शिल्पा येते आणि म्हणते, युगंधर, मुलं वाट पाहताय. युगंधर म्हणतो, हो. युगंधर हा शिल्पाबरोबर निघून जातो आणि विद्याधर म्हणतो, पाहूया ना कोण मातीत मिसळतंय. आणि विद्याधर सुद्धा हॉलमध्ये जातो. इकडे हॉलमध्ये सगळेजण जमलेले असतात. पृथ्वी एकटाच एअर झऱ्या मारत असतो, कोणाशी तरी वाट पाहत असतो. सगळे शांत असतात. मुलांनी काय निर्णय घेतलाय हाच प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो. आरती माईला म्हणते, माई, मुलांचे चेहरे पाहून मला खूप भीती वाटतीये, काहीतरी भयानक होणार आहे असंच दिसतंय. पृथ्वी चिडलेला असतो. युगंधर आणि आनंदी गप्प असतात. विद्याधर शलाका तेथे असतात. माई म्हणते, हो ना, मला सुद्धा वाटतंय की काहीतरी भयानक होणार आहे. काय वाढून ठेवलंय काय माहीत. तेवढ्यात विद्याधर शलाकाला म्हणतो, शलाका, पोरांनी किती वेळचं आपल्याला येथे उभं करून ठेवलंय पण काही बोलतच नाहीये. पोरं काय करणारे काय माहीत. शलाका म्हणते, मला सुद्धा ते कळतच नाहीये. तेवढ्यात माई म्हणते, काय रे पृथ्वी, केव्हाचं आम्हाला येथे बोलवलंय, उभं करून ठेवलंय, पण तू काही बोलतच नाहीये. कोणाची वाट पाहतोय, तू काय निर्णय घेतलाय. आणि तेवढ्यात वकील तेथे येतो आणि पृथ्वीच्या हातामध्ये काही पेपर्स देतो. विद्याधर विचारतो, ए पृथ्वी, या वकिलाचा आपल्या घरात काय काम रे, आणि हे कसले कागदपत्र आहेत. आणि पृथ्वी हे कागदपत्र चेक करतो आणि सगळ्यांना सांगतो, हे घटस्फोटाचे पेपर्स आहेत. हे ऐकून युगंधर, आनंदी आणि घरातील सगळ्यांना जबर धक्का बसतो. पृथ्वी, मिताली, प्रांजल यांच्या चेहऱ्यावर एक वेगळा स्वॅग असतो आणि घरातले सगळे खूप घाबरतात की पृथ्वीने घटस्फोटाचे पेपर्स का मागून घेतले आहेत. पृथ्वी युगंधर जवळ येतो आणि म्हणतो, मिस्टर निंबाळकर, तुम्हीच म्हणालात ना की तुम्ही या आनंदीशी नाईलाजाने लग्न केलं आहे. तुम्हाला हे लग्न करायचं नव्हतं, परंतु परिस्थितीमुळे तुम्हाला हे लग्न करावं लागलं. ठीक आहे, मग या घटस्फोटाच्या पेपरवर सह्या करा आणि या नको असलेल्या नात्यातून मुक्त व्हा. आनंदीला घटस्फोट द्या, तिला डिवोर्स द्या. हे ऐकून
आनंदी, युगंधर आणि घरातील सगळ्यांना जबर धक्का बसतो. विद्याधरला सुद्धा ही अपेक्षा नव्हती की मुलं असं काहीतरी करतील. आणि युगंधर पृथ्वीकडे रागारागाने पाहत असतो. प्रांजल, मिताली यांच्या चेहऱ्यावर एक वेगळा स्वॅग असतो. आणि मग पृथ्वी म्हणतो, मिस्टर निंबाळकर, कसला विचार करताय? द्या ना घटस्फोट. हे नाईलाजाने निर्माण झालेलं नातं आहे ना, या नात्याचा तुम्हाला त्रास होतोय ना, मग कसली वाट पाहताय? करा या घटस्फोटाच्या पेपर्सवर सह्या आणि द्या घटस्फोट या आनंदीला. आनंदीला जबर धक्का बसलेला असतो. शलाखा आणि धनश्री मात्र खूप खुश होतात. आनंदीचा हात खांबाला आदळतो, तिची बांगडी फुटते, तिच्या हाताला जखम होते, हातातून चक्क रक्त वाहू लागतं. आणि युगंधर आनंदीकडे पाहतो. आनंदीच्या हाताला लागलंय, तिच्या हातातून रक्त येतंय हे युगंधरला दिसतं. युगंधर आनंदीकडे काळजीने पाहत असतो आणि त्याच वेळेस पृथ्वी माजल्यासारखा चुटकी वाजवतो. मिस्टर निंबाळकर, इकडे लक्ष द्या, बोलतोय मी काहीतरी, पहा माझ्याकडे. युगंधरला खूप राग येतो. युगंधर पृथ्वीकडे पाहतो. पृथ्वी युगंधरला बोट दाखवतो आणि म्हणतो, आत्ताच्या आता या पेपर्सवर सह्या करा आणि या आनंदीला घटस्फोट द्या. जर तुम्हाला तिच्याशी लग्न करायचंच नव्हतं, जर तुमचं तिच्यावर प्रेमच नाहीये, जर तुम्ही तिला बायकोच मानत नाही, तर मुक्त व्हा या नात्यामधून. घटस्फोट द्या तिला, या पेपरवर सह्या करा. आरती, माई, बापू या सगळ्यांना जबर धक्का बसलेला असतो. शिल्पासुद्धा काही बोलत नाही आणि युगंधरसुद्धा काही बोलत नाही. सगळ्यांना असं वाटतं की पृथ्वीने लईच मोठा तीर मारलाय. पृथ्वी, त्यानंतर हा प्रांजल, मिताली असे स्वॅगमध्ये उभे राहतात की वाह, आम्ही काय करून दाखवलंय. पण युगंधर एक शब्दही बोलत नाही. युगंधर तसाच उभा असतो. आणि मग पृथ्वी चिडून म्हणतो, मिस्टर युगंधर निंबाळकर, आम्ही येथे टाइमपास करायला नाही आलोय. आम्हाला तुमचं उत्तर हवंय, ते सुद्धा आजच्या आजच. आत्ताच्या आत्ता या पेपरवर सह्या करायच्या आणि या आनंदीला घटस्फोट द्यायचा. या नात्यातून मोकळं व्हायचं. आज तुम्हाला ठरवावंच लागेल. तुम्हाला ही आनंदी हवी आहे की स्वतःच्या पोटची मुलं हवी आहेत? आज तुम्हाला निर्णय घ्यावाच लागेल. एकतर तुमची मुलं किंवा मग ही आनंदी. बोला युगंधर निंबाळकर, बोला. आम्ही तुमचा निर्णय ऐकण्याची वाट पाहतोय, बोला. आणि मग युगंधर एकाच वाक्यात उत्तर देतो, ज्यामुळे या सगळ्यांची चांगली ठासली जाते. युगंधर पृथ्वी आणि त्याच्या मुलांना ठणकावून सांगतो, मी आनंदीला घटस्फोट देणार नाही. हे ऐकून आनंदीच्या जीवात जीव येतो. पण पृथ्वी, प्रांजल, मिताली यांना जबर धक्का बसतो. घरातल्या सगळ्यांना सुद्धा आश्चर्य वाटलेलं असतं की युगंधर आनंदीला घटस्फोट द्यायला नकार देतोय. आणि मग युगंधर हा पृथ्वीला ठणकावून सांगतो, आनंदी माझी जबाबदारी आहे, माझी बांधिलकी आहे आणि मी तिला घटस्फोट देणार नाही. हे ऐकून आनंदीला खूप बरं वाटतं. पण पृथ्वी मात्र चिडतो. आणि मग तेवढ्यात विद्याधर म्हणतो, झालं का समाधान? मी एवढ्या वेळ जे घसा ताणून ताणून सांगत होतो ते खरं होतं. आता तुम्हाला पटलं असेल की माझी घाणेरडी नजर नव्हती या आनंदीवर, तर हा युगंधरच भाळला होता आनंदीवर. आणि या युगंधरचं आनंदीवर प्रेम आहे, म्हणूनच याने आनंदीशी लग्न केलंय. जर त्याचं आनंदीवर प्रेम नसतं तर त्याने आपल्या मुलांचा स्वीकार केला असता. त्याने घटस्फोटाच्या पेपरवर सह्या केल्या असत्या, या आनंदीला घटस्फोट दिला असता. परंतु तो घटस्फोट द्यायला नाही म्हणतोय, याचा अर्थ त्याने जाणून बुजून या आनंदीशी लग्न केलंय, म्हणूनच तो घटस्फोट द्यायला नकार देतोय. आणि मग युगंधर चक्क 2 हार घेऊन येतो. आनंदीच्या हातात एक हार देतो. युगंधर समोर हे एक टाटली पकडतो आणि म्हणतो, युगंधर घे हा हार आणि एकमेकांच्या गळ्यात घालून सगळ्यांसमोर सिद्ध करून दाखवा की तुमचं एकमेकांवर प्रेम आहे आणि तुमचं हे नातं किती प्रेमाचं आहे हे अख्ख्या जगाला दाखवून द्या. युगंधर खूप चिडतो आणि विद्याधरच्या हातात असलेलं हे ताट जोरात उलथून फेकतो. हे ताट जमिनीवर जाऊन पडतं. सगळे खूप घाबरतात. पृथ्वी, मिताली, प्रांजल सुद्धा घाबरतात. विद्याधरची तर चांगली टरकते. आणि मग विद्याधर पृथ्वीला ठणकावून सांगतो, मी आनंदीला घटस्फोट द्यायला नकार देतोय, कारण माझं आनंदीवर प्रेम आहे किंवा मी आनंदीला बायको म्हणून स्वीकारलंय म्हणून नाही, तर आनंदी माझी जबाबदारी आहे, आनंदी माझी बांधिलकी आहे म्हणून. आणि मी आनंदीला घटस्फोट देणार नाही. ज्याच्यामध्ये थोडीशी जरी अक्कल असेल ना, तरीसुद्धा त्याला ही गोष्ट कळेल. म्हणून
मला आणखी स्पष्टीकरण द्यायची गरज नाहीये, मी कोणालाही काहीही सांगायला बांधील नाहीये, असं म्हणून युगंधर रागारागाने तेथून जात असतो. तेवढ्यात पृथ्वी पुन्हा एकदा त्याला थांबवतो आणि म्हणतो, थांबा मिस्टर निंबाळकर, तुम्हाला कोण म्हटलं की तुम्ही आनंदीची जबाबदारी घेऊ नका? तुम्हाला कोण म्हटलं की तुम्ही बांधिलकी जपू नका? तुम्ही फक्त आनंदीला घटस्फोट द्या, परंतु घटस्फोट दिल्यानंतर सुद्धा आनंदी या घरात राहू शकते. हे ऐकून सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच बसतो. युगंधर हे सगळं ऐकत असतो आणि मग पृथ्वी म्हणतो, एकदा तुम्ही त्या आनंदीला घटस्फोट दिला की खुशाल तिला या घरात ठेवा. तुम्ही तिच्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी घ्या, आम्हाला काही हरकत नाहीये. आम्हाला ती फक्त तुमची बायको म्हणून या घरात नको आहे. युगंधर पृथ्वी जवळ येतो आणि पृथ्वी समोर उभा राहतो आणि मग पृथ्वी असं काही बोलतो ज्यामुळे युगंधरला जबर धक्का बसतो. पृथ्वी म्हणतो, मिस्टर निंबाळकर, ठेवा ना या आनंदीला घरात. तसं पण निंबाळकरांच्या घरात नोकरांना काही कमी नाहीये, त्यांच्यामध्ये अजून एक मोलकरणीची भर. आपल्याला तिचा पगार द्यायला काही जड नाहीये. पृथ्वी अतिशय तुच्छतेने आनंदीकडे पाहतो, तिला मोलकरीण म्हणतो, तिला या घरातली मोलकरीण म्हणून ठेवा असं बोलतो. आणि मिताली प्रांजल सुद्धा एकदम स्वॅगमध्ये एक्सप्रेशन देतात, ही त्याच लायकीची आहे, तिला मोलकरीणच बनवलं पाहिजे. आनंदी खूप दुःखी होते की पृथ्वी चक्क आपल्याला या घरातली मोलकरीण म्हणतोय. विद्याधर, शलाका यांच्या चेहऱ्यावर तर आनंद ओसंडून वाहत असतो. युगंधर पृथ्वीकडे रागरागाने पाहतो आणि मग असं काहीतरी करतो जे पाहण्याची सगळ्या प्रेक्षकांची खूप इच्छा होती. आणि युगंधर या पृथ्वीच्या सणसणीत मुस्काटात मारतो, त्याच्या कानाखाली जाळ काढतो. पृथ्वी जागचा हादरतो. प्रांजल आणि मितालीची तर चांगली टरकते. विद्याधर, शलाका, शिल्पा या सगळ्यांना जबर धक्का बसतो. पृथ्वीचा तर विश्वासच बसत नाही की युगंधरने चक्क माझ्या थोबाडीत मारली आहे. आणि मग युगंधर म्हणतो, तुझी हिंमत कशी झाली आनंदीला मोलकरीण म्हणण्याची? अरे तुझी उंची किती, तू बोलतो किती? पृथ्वीची चांगली ठासली जाते. पण पृथ्वीला जास्तच माज आलाय आजकाल. पृथ्वी चिडून म्हणतो, का नको म्हणू तिला मोलकरीण? आणि तुम्ही तिला मोलकरीण म्हणून घरात का नाही ठेवू शकत? कारण तुम्ही आज हे सिद्ध करून दाखवलंय की तुमचं आनंदीवर प्रेम आहे आणि तुम्ही तुमच्या इच्छेनेच तिच्याशी लग्न केलंय आणि तुम्हाला ती या घरात तुमची बायको म्हणून हवी आहे. तुम्ही तिला या घरात तुमची बायको म्हणून आणलंय. तुम्ही या घरात तिला आमची आई म्हणून आणलंय. पण मिस्टर युगंधर निंबाळकर, एक गोष्ट लक्षात ठेवा, ही आनंदी तुमची बायको म्हणून या घरात राहू शकते, परंतु आमची आई म्हणून नाही. आम्ही या घरात तिला आमच्या आईची जागा कधीच देणार नाही, आमच्या आईचं स्थान कधीच देणार नाही. युगंधर खूप चिडतो. आनंदी दुःखी होते आणि घरातील सगळ्यांना वाईट वाटत असतं. आरती, माई, बापू दुःखी असतात. शिल्पा ही तटस्थ असते, ती काहीच बोलत नाही. युगंधर मात्र भलताच चिडलेला असतो. विद्याधर खुश असतो आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, खरंच आनंदी मालिकेचा आजचा एपिसोड भयानक होता. कधी नव्हे तो, ना भूतो ना भविष्यती असा एपिसोड. युगंधर जास्त बोलला नाही, पण पृथ्वीच्या थोबाडीत मारली ते त्याने अतिशय योग्य केलं. कारण पृथ्वी थोडं जास्तच करत होता आणि त्याला भानावर आणणं खूप महत्त्वाचं होतं. पण एवढं होऊनसुद्धा त्याच्या डोक्यात काही फरक पडेल असं वाटत नाही आहे. आजचा एपिसोड खरंच खूप छान होता, पाहायला मजा आली. परंतु आनंदी मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भयानक असणार आहे, आणखीन मोठा ट्विस्ट त्या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर आनंदी मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की शिल्पा युगंधरला म्हणेल, युगंधर, उद्या तुझ्या आणि आनंदीच्या लग्नाला 2 महिने पूर्ण होत आहे, त्यासाठी मी सेलिब्रेशन करायला एक पार्टी ठेवली आहे. हे ऐकून युगंधरला जबर धक्काच बसेल. तो शिल्पाकडे रागारागाने पाहिल आणि मग विद्याधर हा चक्क घरामध्ये डायनिंग टेबलवर दारू ठेवून मस्त दारू पित असेल आणि ही गोष्ट माई आणि बापूला बिलकुल आवडणार नाही. बापू हे विद्याधरला जाब विचारतील, विद्याधर, तुझी एवढी हिंमत, चक्क डायनिंग टेबलवर ठेवून तू दारू पितोय? माई चिडून म्हणतील, विद्याधर, हे या घरात चालणार नाही. पण विद्याधरचा माजच वेगळा असेल. विद्याधर धनश्रीला म्हणेल, ए धनश्री, जाय 2 पेग घेऊन ये, मी आणि शलाका मस्त दारू पिणार. धनश्री किचनमध्ये पेग घ्यायला, ग्लास घ्यायला जात असेल तेवढ्यात आनंदी तेथे उभी राहील आणि म्हणेल, नाही धनश्रीताई, या घरात
दारू पिली जाणार नाही, या घरात दारूला एंट्री नाही. हे ऐकून विद्याधर खूप चिडेल आणि आनंदी समोर येऊन तिला विचारेल, आता तू मला हे सांगणार का, तू मला अडवणार का? आनंदी म्हणेल, हो मी तुम्हाला अडवणार. आणि मग विद्याधर चक्क दारूची बाटली आनंदीच्या डोक्यावर उलटी करणार, आनंदीला दारूने आंघोळ घालणार. त्यामुळे आनंदी, माई यांना जबर धक्का बसेल. शलाका विद्याधर खूप खुश होतील. मग आता विद्याधरने लक्ष्मण रेषा ओलांडली आहे. आता विद्याधरचा अंत जवळ आलाय एवढं मात्र नक्की. आनंदी आणि युगंधर त्याला आता काही सोडणार नाही असंच दिसतंय. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा आजचा एपिसोड आवडला का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आनंदी मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.